गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण प्रकरण क्रमांक 7 पाहणार आहोत. आजच्या आपल्या प्रकरणाचं नाव आहे मसावी व लसावी. आता सर्वप्रथम मसावी म्हणजे काय ते पाहूया. आता हा भाग सगळा पूर्वी तुम्हाला झालेला आहे. आपण फक्त ह्या भागाची उजळणी घेणार आहोत. मचा अर्थ आहे महत्तम. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. साचा अर्थ आहे सामायिक किंवा साधारण. आपण इथं साधारण घेऊया. आणि विचा अर्थ आहे विभाजक. विभाजक म्हणजे भाग जाणारी संख्या. महत्तम, सामायिक, विभाजक असा हा मसावीचा अर्थ आहे. आता दुसरा शब्द आहे त्याच्यामध्ये पहा लसावी. आता लसावीचा लॉंग फॉर्म पहा. ल म्हणजे काय? लघुत्तम. लघुत्तम म्हणजे लहानात लहान. सा म्हणजे सामायिक, कॉमन. आणि वि म्हणजे विभाज्य. वि म्हणजे काय? विभाज्य. आता हे जर दोन्ही शब्दाचा कॉमन आपण विचार केला तर म म्हणजे मोठ्यात मोठा आणि ल म्हणजे लहानात लहान. सा म्हणजे सामायिक हा कॉमन अर्थ आहे. फक्त इथं विचा अर्थ आहे विभाजक आणि इथं जो वि आहे त्याचा अर्थ आहे विभाज्य. विभाज्य म्हणजे पटीतील संख्या, पाड्यातील संख्या अशा अर्थानं. आता आपण समजा दोन संख्या मी तुम्हाला दिल्या. यामध्ये 15 आणि 36 या दोन संख्या दिल्या. आणि तुम्हाला विचारलं या दोन संख्यांचा मसावी किती? अगदी कॉमन मी घेतोय अगोदर. या दोन संख्यांचा मसावी किती? तर आपण काय करतो रे? मसावीमध्ये वि म्हणजे काय असतो? विभाजक. विभाजक म्हणजे 15चे अवयव. अवयव म्हणजे विभाजक. म्हणजे अशा संख्या सांगायच्या की ज्या संख्येनं 15ला काय होतो? निषेध भाग जातो. आता सर्वप्रथम एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. प्रत्येक संख्येचा पहिला विभाजक 1 असतो. आणि मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असते. म्हणजे 1 आणि 15 हे दोन विभाजक झाला. तर दरम्यानचं विभाजक काढूया. आता कालच आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. 2ची कसोटी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक आहे का? नाही. तर 5 आहे म्हणजे 2 भाग जात नाही. 3ची कसोटी बघा. 3 5 15 जातोय भाग. पुन्हा 4ची कसोटी नाही लागू पडत. पुन्हा वाटते 5ची कसोटी लागू पडते. मला वाटतं हे 4च विभाजक आहेत. कारण इथं आपण जर जोड्या तयार केल्या तर 3 आणि 5 ची जोडी झाली. 3 5 15 आणि इकडे 1 आणि 15. 15 एके 15. म्हणजे 15चे 2च विभाजक झालं. आता त्याच्या जोडीला 36 ही संख्या आहे. त्या 36चे आपण काय काढूया? विभाजक काढू. 36चे विभाजक. आता पहिला विभाजक 1 आणि शेवटचं विभाजक 36 घेतो. आता दरम्यानचे विभाजक संख्या आपण शोधूया. बघा 36ला 2 न भाग जातोय. 36ला 3 न पण भाग जातोय. 36ला 4 न पण भाग जातोय. 5 न नाही जात. 9 न जातोय बघा. 9 नंतर 12 न जातोय. त्यानंतर 18 न पण जातोय. जोड्या करून बघायच्या. इथं 1 आणि 36. 36 एके 36. इथं 2 आणि 18. 18 दोन्ही 36. इथं 3 आणि 12. 12 त्रिक 36. 4 आणि 9. 4 नवी 36. बरोबर आहे. 8 आहेत. आता आपल्याला काढायचं काय आहे? मसावी. आपण मसावी काढताना काय करतो?
यातील कॉमन संख्या घ्यायच्या. कॉमन कुठल्या संख्या आहेत रे? सामायिक विभाज्य घ्यायचं. इथं 1 आहे. इथं पण 1 आहे. म्हणजे पहिला सामायिक विभाज्य कुठला आला? 1 आला. पुन्हा इथं 3 आहे. इथं पण 3 आहे. म्हणजे दुसरा सामायिक विभाजक 3 आला पहा. पुन्हा इथं 5 आहे. इथं 5 कुठं दिसत नाही. इथं 15 आहे. इथं कुठं 15 दिसत नाही. आता मला सांगा, ह्या दोघांमध्ये इथं सांगितलंय महत्तम. महत्तम म्हणजे काय रे? मोठ्यात मोठा. मग 1 मोठं का 3 मोठं? तर 3 मोठं. म्हणजे 1 काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे या 2 संख्यांचा 3 हा काय झाला? मसावी. समजला का मसावी सर्वांना? अरे 3 विभाजक कसाला समजला का? हो सर. हो. आता अजून एक आपण मेथड घेऊया. 15 आणि 36 याच 2 संख्या घेऊया. 15 व 36 याच 2 संख्या घेऊया. आता आपण काय काढल्या होता? मसावी काढलेला होता पहा. मसावी. आता आपण काय करूया? 15चा अवयव गुणाकाराच्या स्वरूपात लिहूया. आता 15ला 2 न भाग जात नाही, मग 3 जाते. म्हणजे 3 गुणिले 5 असा अवयव आपण लिहू शकतो. अवयव कुठपर्यंत पाडायचं? जोपर्यंत मूळ संख्या येत नाही तोपर्यंत. 3 पण मूळ संख्या आली आणि 5 पण मूळ संख्या आली. त्यामुळे अवयव थांबवूया. आता 36चा अवयव पाडताना 2 न भाग जातोय बघा. म्हणजे 2 गुणिले 18. 18 ही संयुक्त संख्या आहे. मग 18चं पुन्हा अवयव पाडूया. 2 गुणिले 9. पुन्हा 9चा अवयव पाडूया. 3 गुणिले 3. आता बघा 2, 3 या सर्व मूळ संख्या आहेत. आता ह्यातलं काय करायचं? मसावी काढताना पहा. आपण काय काढतोय? मसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार किंवा सामायिक अवयवांचा गुणाकार. आता इथं 3 सामायिक आहे. बघा इथं पण 3 आहे आणि इथं खाली पण 3 तुम्हाला दिसते. म्हणजे इथं सामायिक अवयव 3 आला. आता इथं 5 आहे. पण खालच्या अवयवात कुठं 5 दिसतंय का बघा? उरलेल्या नाही दिसत. त्यामुळे याचं उत्तर 3 हेच येणार. म्हणजे मगाशी विभाजक काढलं, विभाजकावरून सुद्धा तुम्ही मसावी काढू शकता किंवा असं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये अवयव काढून सुद्धा काढू शकता. किंवा आपण उभ्या मांडीने जर करायचं म्हटलं तर असं करतो बघा. 15 आणि 36चा काय काढायचे आपल्याला? मसावी ना? मग असं करतो. 15 आणि 36ला कशाने भाग जातोय? तर 3 न जातोय. मग 3 5 15 आणि 12 त्रिक 36. आता ह्याच्या पुढं 5 आणि 12ला एका संख्येनं भाग जातच नाही. त्यामुळे इथं थांबायचं. आणि हे जे डावीकडची संख्या आहे, तो काय असतो? मसावी. या 2 संख्यांचा मसावी किती आला? 3. अशा अनेक मेथड आहेत मसावी काढण्याचा. आता आपण शिकणार आहोत लसावी. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता इथं मी तुम्हाला संख्या दिल्या, समजा 24 एक दिली आणि दुसरी संख्या दिली 36. आता 24 ने विभाज्य संख्या 24 ने विभाज्य संख्या आपण घेऊया. म्हणजे 24च्या पटीतील संख्या घेऊया. मग 24चा पाडा. 24 एके 24. 24 दुनी किती? 48. 24 त्रिक 72. 24 चौक 96. डॉट डॉट डॉट. अशा असंख्य 24 ने विभाज्य संख्या येणार. आणि 26 ने विभाज्य संख्या म्हणजे 26चा पाडा घ्यावा लागेल. 26 एके 26. 26 दुनी 72. 26 त्रिक 108. 26 चौक 144 वगैरे वगैरे. बघा आपण काय काढलेलं आहेत? विभाज्य काढलेले आहेत. आता ह्यातला
सामायिक विभाज्य पहा, सामायिक कोणता आहे? आता त्यात मध्ये लघुत्तम सामायिक काढायचे, लघुत्तम. मग ते 24 आहे. इथं खाली कुठं 24 दिसत नाही. इथं 48 आहे. खाली कुठं 48 दिसतंय का? नाही. हां, आता 36 संख्या बघा, वरच्या पण विभाज्य संख्येमध्ये आहे आणि खालच्या पण विभाज्य संख्येमध्ये आहे. म्हणजे या दोन संख्यांचा लसावी किती आला? तर 72 आला. ही आपली एक मेथड झाली 24 आणि 36 चा लसावी काढण्यासाठी. आता आपण दुसरी मेथडनं 24 आणि 36 चा काय काढूया? लसावी काढूया. आता मगाशी गुणाकाराच्या सुरुवात अवयव तयार करूया. समजा 2 गुणिले 12. 12 ही संयुक्त संख्या आहे. मग त्याचं पुन्हा अवयव 2 गुणिले 6 असं पाडूया. पुन्हा 6 ही संयुक्त संख्या आहे. याचा अवयव पुन्हा 2 गुणिले 3 असं पाडूया. झालं आता मूळ संख्या आल्या. 24 चा अवयव संपले. आता 36. इथं अवयव 2 गुणिले 18 पडलं पहा. पुन्हा 18चं 2 गुणिले 9 पडलं. पुन्हा ह्या मूळच्या 2 संख्या आहे अशा घेतो आणि 9चा अवयव पुन्हा 3 गुणिले 3 असं पडलं. हां. आता मगाशी मसावी काढताना काय सांगितलं होतं? सामायिक अवयवांचा गुणाकार. आता लक्षात ठेवा, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता सर्वप्रथम आपण सामायिक अवयव घेऊया. इथं 2 आहे. इथं पण 2 आहे. म्हणजे 2 हाच झाला सामायिक अवयव. इथं 2 आहे. इथं पण 2 आहे. म्हणजे 2 हा दुसरा झाला सामायिक अवयव. पुन्हा इथं 3 आहे. इथं पण 3 आहे. म्हणजे तिसरा सामायिक अवयव 3. हा काय काढला? सामायिक अवयवांचा गुणाकार. आता आपल्याला काढायचे असामायिक अवयवांचा गुणाकार. आता असामायिक अवयव इथं एकच राहिला 2 आणि खाली राहिला 3. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार पुन्हा 2 गुणिले 3. आता ह्या 5 संख्यांचा गुणाकार करा. 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24 आणि 24 तरी किती आलं? 72. ही दुसरी मेथड आहे लसावी काढण्याची. 24 आणि 36 चा लसावी किती आला? 72. अजून एक तिसरी मेथड बघूया. 24 आणि 72. आता उभी मांडणी जी आहे, त्या उभ्या मांडणीनं आपण याचं लसावी काढूया. आता ह्या दोघांना भाग डायरेक्टच मी 12 ने घालवतो. बघा 12 ने भाग जातोय. 12 दुनी 24 आणि 12 सग 72 मला वाटतंय. आता 2 आणि 6 ला 2 न भाग जातोय. 2 एक 2 आणि 2 त्रिक 6. आता आपल्याला काय करायचं आहे? तर या 2 संख्यांचा लसावी. लसावी काढताना अगोदर ह्या डावीकडच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे एकाखाली एक बघा 12 आणि 2 आहेत. आता तळाच्या 2 संख्याला पण त्या 2 संख्येनं गुणायचं. तळाचं 1 नाही घेतली तरी चालते. पण त्यातले 3 आपण गुणूया. मग 12 आणि 2 चा गुणाकार 24 आणि 24 आणि 3 चा गुणाकार किती? 72. अशा पद्धतीनं 24 आणि 72 चा 24 आणि नाही 24 आणि आपल्याला 36 चा काढायचा होता ना रे? एकच मिनिटं माझ्याकडून चूक झाली. आपण मगाशी 24 आणि 36 घेतल्या होत्या 2 संख्या ना? ह्यांचा आपल्याला मसावी काढायचा होता. आता ह्यांना भाग जातोय 12 न. 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36. झालं खाली 2 आणि 3 या मूळ संख्या आल्या. त्याला कशानं भाग जात नाही. डावीकडची संख्या 12 आणि तळाच्या 2 संख्या 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा असतो. 12 दुनी 24 आणि 24 त्रिक किती? 72. ठीक आहे. तुम्हाला मी मसावी आणि लसावी कसा काढायचा हे शिकवलं. आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा अ, क्रमवार समसंख्या घेतो आणि या क्रमवार समसंख्यांचा मसावी काय असतो हे पाहायचे आपल्याला. क्रमवार समसंख्यांचा मसावी.
इथे शब्द माझा एक लिहायचा महत्वाचा राहिलाय, क्रमवार. आता एक आपण उदाहरण घेऊया. पहिली आपण संख्या घेऊया 24 आणि त्यानंतरची समसंख्या घेऊया 26. आता या दोन संख्यांचा आपण काढूया मसावी. आता ह्या दोघाला 2 न भाग जातो. मग इथं 2 लिहितो. बे एक बे, बे दोन्ही 4. 26 ला 2 न भागूया. बे एक बे, बे त्रिक 6. आता 12 आणि 13 ला कशानंच भाग जात नाही. त्यामुळे इथं मसावी किती आला सांगा? मसावी म्हणजे फक्त ही डावीकडची संख्या मसावी ते 2 आलं पहा. आता ह्या दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी आला. आता या क्रमवार समसंख्यांचा मी लसावी काढतो. फक्त लसावी काढताना काय करायचं? अगोदर डावीकडची संख्या घ्यायची आणि तळाच्या दोन संख्यांना पण त्याला गुणायचं. म्हणजे 12 आणि 13 न त्यानं गुणायचं. गुणिले 12 गुणिले 13 असे येणार. मग 12 आणि 2 चा गुणाकार 24 आणि त्याला पुन्हा 13 न गुणूया. 13 चोक 52 चला 5. 12 दोन्ही 26 आणि 5 31. मग आता तुम्ही 24 आणि 26 चा गुणाकार करून बघा किती येतोय. 24 आणि 26 चा गुणाकार. बघा 26 चौक 104 ना. चला 10. 26 दोन्ही 52 आणि 10. आपण काय काढला होता 24 आणि 26 चा मसावी आपला 2 आला होता. आता लसावी बघा 12 दोन्ही 24 13 दोन्ही 26 आणि 2 12 13. 12 दोन्ही 24 गुणिले 13 केले 13 चौक 52 चला 5. 13 दोन्ही 26 आणि 5. आता 24 आणि 26 चा गुणाकार करतोय आपण. हा बरोबर आहे. 26 त्रिक 100. एकच मिनिट. 26 चोक 104 चला 10. 26 दोन्ही 52 आणि 10 62. बरोबर आहे. 724 येते. आणि 724 ला जर 2 न भागलं तर बाकी येते बे त्रिक 6 बे एक बे बे दोन्ही 4. 312 आणि मगाशी पण लसावी किती आलं तर 312. म्हणजे तर 2 वाक्य तुमची फिक्स झाली. कोणते रे? 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. आणि 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी त्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो पहा. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी त्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. हे सर्वांना समजलं का सांगा अगोदर? आता जे मी सांगितलं ते सर्वांना समजलंय का? हो सर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मला त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं. 3172 व 3174 या दोन संख्या आहेत. मग या दोन संख्यांचा मसावी किती सांगा बघू? 2. अगदी बरोबर. 2. विचार करू नका, फार मोठ्या संख्या आहेत. इथं बघा 1000 आणि चतुर्थांचा अंक समान आहे. फक्त आपण ह्या दोन अंक विचारात घेऊया. इथं 72 आहे, इथं 74 आहे. ह्या दोघांमध्ये 2 चा फरक आहे. आणि एकक स्थानी 2 आणि 4 आहे. म्हणजे या समसंख्या आहेत. म्हणजे या दोन क्रमवार समसंख्या आहेत. आणि क्रमवार समसंख्यांचा मसावी काय असतो? 2 असतो. आता दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी दिलं समजा 99 व 100 या दोन संख्यांचा एकच मिनिट चूक झाली माझ्याकडून 98 व 100 कारण मला समसंख्या पाहिजेत ना. आता या दोन संख्यांचा मसावी किती येईल रे? 2. लसावी किती आहे?
या दोन संख्यांचा लसावी किती येईल? मगाशी देखील दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. मग अगोदर गुणाकार करतो आणि त्याला पुन्हा 2 न काय करतो? भागतो. बे एक बे आणि ते बे चौक 8 आणि 92 गुणाकाराला 4900. समजलं का सर्वांना? दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी आणि लसावी कसा काढतात? हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. तुम्हाला येते, मला खात्री आहे. तरी पण आपण एक रिव्हिजन घेतोय. आता काय करूया? मी 2 विषम संख्या घेतो क्रमवार. आता उदाहरणार्थ आपण फार मोठ्या न घेता 15 व 17 ह्या दोन घेतो. 15 आणि 17. आता इथे लिहितो 15 आणि 17. आता ह्या दोघाला कशानेच भाग जात नाही. मग 1 न घालूया सरळ. 15 एके 15 आणि 17 एके 17. आता म्हणजे मसावी. आता मसावी किती आला रे? डावीकडची जी संख्या आहे का नाही तो मसावी असतो. मग मसावी किती आला? 1 आला. आणि म्हणजे लसावी. लसावीमध्ये पुन्हा ह्या दोन संख्या त्याला गुणाकारामध्ये यायच्या. म्हणजे 1 गुणिले 15 गुणिले 17. 1 नाही आलेला तरी चालतोय. आता बघा 15 7 किती? 105. चला 10. 15 एके 15 आणि 10 25. म्हणजे काय झालं? दोन क्रमवार विषम संख्या आहेत. काय आहेत? दोन क्रमवार विषम संख्या आहेत. या दोन क्रमवार विषम संख्या आहेत. आता या दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी किती आला सांगा? तर 1 आला. आणि त्यांचा लसावी काय आला? त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका आला. त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका आला. म्हणजे तर कोणती दोन वाक्य तयार झाली? दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार, दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो. आणि दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता असंच जर तुम्ही जोडमूळ संख्या घेतल्या बघा, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या किंवा मूळ संख्या जरी घेतल्या, मसावी. आता 15 आणि एक जोडी घेऊया. 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आता किती रे ह्या दोन संख्यांचा मसावी सांगा बघू. या दोन संख्यांचा मसावी किती येईल? 1 कारण या दोन काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्यांचा मसावी एकच असतो विषम संख्यांचा मसावी प्रमाण. आणि यांचा लसावी किती येणार? 15 म्हणजे काय? कोणाचा गुणाकार? त्या दोघांचा गुणाकार 3 आणि 5चा. मूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि दोन मूळ संख्यांचा लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग मला सांगा समूळ संख्यांचं काय होईल रे? समूळ संख्यांचं एखादी समूळ संख्यांची जोडी घेतली. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले समूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळ असू शकतात, दोन्ही संख्या संयुक्त असू शकतात, किंवा एक संख्या मूळ आणि एक संख्या संयुक्त पण असू शकते. मग अशा पद्धतीनं समूळ संख्यांचा जो मसावी आहे तो किंवा समूळ संख्यांचा लसावी
समूह संख्यांचा लसावी म्हणजे त्या समूह संख्यांचा गुणाकार असतो पहा. समूह संख्यांचा लसावी हा त्या समूह संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. ठीक आहे. आता आपण पुढचं सूत्र पाहूया. मगाशी आपण 15 आणि अजून एक कुठली संख्या घेतली होती 24 ना? आता मला सांगा ह्या दोन संख्यांचा आपण मसावी किती घेतला होता रे? बघूया कोणाच्या लक्षात आहे का? कच्चं काम केलं असेल तर असेल तुमच्याकडे. 3. बरोबर. 3. 3. आणि या दोन संख्यांचा आपण लसावी किती काढला होता? मोठ्या संख्येचा पाडा मोजायचा. 24 एके 24. 24 ला 15 नाव जाते का? 120 सर. 120 येते का? 120. बरं. आता 15 आणि 24 चा गुणाकार करून सांगा मला किती येतोय? 15 चौक 60 चला 6 ना? 360. 30 आणि 6 360 बरोबर. आणि मसावी आणि लसावीचा मी गुणाकार करतो खाली. मसावी 3 आलता आणि लसावी 120. किती आला गुणाकार? 240. 360. हा. 360. हे सूत्र सगळ्यांनी लिहा बरं का. सर्वांनी सूत्र लिहून घ्या. हे 1 नंबरचं सूत्र आहे. 15 ही पहिली संख्या आहे आणि 24 ही दुसरी संख्या आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. अतिशय महत्वाचं सूत्र आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. लिहिलं का? आता हे सूत्र आहे का नाही, समजा दुसरी संख्या तिकडे घेतलं तर काय होणार? पहिली संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी भागिले 2. सॉरी, दुसरी संख्या किंवा मसावी काढायचं असेल तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले लसावी. अशा प्रकारे रूपांतरण आपण करू शकतो. आता बघा, पुढचं लिहू नका, सूत्र फक्त लिहा तुम्ही. आता लसावी मी अंशामध्ये लिहितो आणि छेदामध्ये मसावी लिहितो. आता मगाशी मी लसावी काढताना 2 नंबरला काय सांगितलं रे? सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असं सांगितलं होतं ना? आणि मसावी काढताना फक्त काय सांगितलं होतं? सामायिक अवयवांचा गुणाकार. मग ह्याला हे गेलं, मग काय राहिलं सांगा? लसावी आणि मसावीचा भागाकार काय असतो? असामायिक अवयवांचा गुणाकार. हे एक सूत्र लिहा. दुसरं लिहा, लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. झालं का लिहून? हो सर. हो सर. ओके. हे झाले सर्व बेसिक माहिती. बेसिक माहिती सगळ्यांना कळाली का लसावी मसावीच्या बाबतीतली? हो. हा, आता आपण काही उदाहरणं घेऊया.
हा काय झाले, मी काल शेअरच केले नाही खरं. पीडीएफ तयार करून ठेवली, शेअरच करायची राहिली. बरं ठीक आहे, मी तुम्हाला आता प्रश्न व्हाईट बोर्डलाच लिहून दाखवतो. हा पहिला प्रश्न आहे पहा. दोन समूह संख्यांचा लसावी. बघा, दोन समूह संख्यांचा लसावी 910 आहे. 910 इतका आहे. आणि त्या दोन समूह संख्यांची बेरीज, त्या दोन समूह संख्यांची बेरीज तुम्हाला 83 दिलेली आहे. 83. तर त्या दोन संख्येमधील तुम्हाला फरक काढायचा आहे. तर त्या दोन संख्येमधील काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. आता यापूर्वी तुम्हाला सांगितलं समूह संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे त्या दोन समूह संख्यांचा गुणाकार किती राहील सांगा बघू. गुणाकार लसावी इतका ना. लसावी किती दिलेला आहे? 900. हा 910. म्हणजे जेवढा लसावी तेवढा त्या दोन समूह संख्यांचा गुणाकार. आता बेरीज 83 आणि गुणाकार 910. म्हणजे तुम्हाला इथे 910चा अवयव पाडलं पाहिजेत. मग आता 910 ला कशाने भाग जातोय? 2 न. समजा मी बे चौक 8 केलं, बे पंचे 10 आणि बे पंचे 10. 2 गुणिले 455 असा अवयव पाडला. पुन्हा 455 ला 5 न जातोय कारण एक स्थानी 5 आहे बघा. 5 9 45 आणि 5 1 5. पुन्हा 91 ला कशाने भाग जातोय बघा. 91 ला कशाने भाग जातोय? 7 न ना. 13. 7 1 7 आणि 7 3 बरोबर 23 7 91. आता हे गुणाकाराच्या स्वरूपात अवयव पाडलं. आता इथून अशा दोन संख्या मिळवा त्यांची बेरीज 83 आली पाहिजे. अशा दोन संख्या मिळवा त्यांची बेरीज 83 आली पाहिजे. किती सांगा? बेरीज 83 आली पाहिजे. तिघांचा गुणाकार करा. 42. 41 42 गुणाकार येतोय का आपण? नाही येत. ह्या तिघांचा गुणाकार करून बघा. त्यांचा ह्या तिघांचा किती येतोय बघा. 41 आणि 42. अरे पहिल्या तीन संख्यांचा गुणाकार करा की. 70. म्हणजे 70 आणि 13 या दोन संख्या जर घेतल्या आता करून बघा ह्या दोघांची बेरीज. 70 आणि 13चा गुणाकार किती येतोय? 910 येतोय का नाही. आणि 70 आणि 13ची बेरीज करून बघा. 83. म्हणजे आपण काढलेल्या संख्या बरोबर आहेत ना. लसावी म्हणजे गुणाकार. गुणाकार 910 ला पाहिजे.
आणि बेरीज 83 आली पाहिजे. अशा इष्टसंख्या आपल्याला कुठल्या मिळाल्या? 70 आणि 13. कोणत्या मिळाल्या? 70 आणि 13. मग विचारलंय त्या दोन संख्येतील फरक म्हणजे वजाबाकी. मग 70 मधून 13 वजा करा, बघू उत्तर किती येते. 57. 57. आणि हा बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. समजा का सर्वांना हे उदाहरण? हो सर. आता दुसरा पहा. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा. बघा, जिला 8 न भागलं तर बाकी 4 उरते. त्यानंतर 12 न भागलं तर बाकी 8 उरते. बरोबर आहे. आणि जर 15 न भागलं बाकी किती उरते? 11. आता ज्यानं भागतो तो काय असतो रे? भाजक. आणि उरते ती काय असते? बाकी. म्हणजे तो भाजक आणि बाकी यातील रिलेशन तुम्हाला दिसते. आणि काय काढायचे? लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या काढायची आहे. आता मला भाजक आणि बाकीतला फरक सांगा किती तरी. फरक काढून सांगा मला किती तरी. 4. प्रत्येक ठिकाणी समानच येतोय ना? 4. हो. 8तून 4 गेलं फरक 4. 12तून 8 गेलं फरक 4. आणि 15तून 11 गेलं तरी फरक किती येतोय? 4. फरक समान आहे ना. आणि ज्यावेळेस फरक समान असतो तेव्हा जो भाजक आहे का नाही, भाजक कुठला आहे? 8. दुसरा भाजक किती आहे? 12. तिसरा भाजक किती आहे? 15. हा. आता लहानात लहान संख्या काढताना आपण काय काढतो रे? लसावी काढतो. ल म्हणजे लघुत्तम ना. मग ह्या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढला पाहिजे बरं का. हा जो भाजकामध्ये 3 संख्या आहेत का नाही, ह्यांचा काय काढला पाहिजे? लसावी. आता मी इथे काढून दाखवतो. 8, 12 आणि 15 या 3 संख्यांचा लसावी उभ्या मांडीनं काढतो. सांगा, 8, 12 आणि 15ला कशाने भाग जातो रे? तिघांना भाग जातोय कशाने? नाही जात ना. 1 न जातोय. 1 शिवाय कुणी जात नाही ना? नाही जात. बरं, दोघांना कशाने जातोय? 3 न. 3 नाही, अगोदर 3 न घालवते. बरं, 2 न घाल चालतोय, मी 3 घालवतो. 3 चौक 12 आणि 3 आमाची 15. आता 8ला जातोय, 8 तसंच खाली येतो. आता पुढच्या स्टेपला ह्या 8ला आणि 4ला 2 न जातोय. मग इथं पुन्हा 2 न घालवतो. 2 चौक 8. 2 दुनी 4. आणि इथं 5 तसंच राहणार. अजून जातोय. 4 आणि 2ला 2 न जातोय. मग 2 दुनी 4, 2 एक 2 आणि 5 तसंच. आता आपल्याला काय करायचे? लसावी काढताना कोणाकोणाचा गुणाकार करायचा होता? डावीकडे बघा काय काय आहे. 3 आणि 2. 3 गुणिले 2 गुणिले 2. आता तळाच्या संख्या घ्या. तळातली 1 नाही घेतली तरी चालते. उरलेल्या कुठल्या आहेत? इथं 2 आहे आणि इथं 5. 2. करा ह्या सगळ्यांचा गुणाकार बघा किती येतोय. 120. 12, 12 दुनी 20. 24 पडता ना? हा, बरोबर. 120. आता इथं लसावी 120 आला. परंतु लक्षात ठेवा, बाकी किती उरले होते रे? सॉरी, भाजक आणि बाकीतला फरक किती होता? 4. तो त्या लसावीतनं वजा करायचा शेवटी. 16. मग उत्तर किती येणार? 116. आणि 116 हा बघा पर्याय क्रमांक 1 आहे. 116 हा पर्याय क्रमांक काय आहे?
1 आहे. समजलं ना सर्वांना? हो. हा, आता तिसरं उदाहरण वाचा. दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे. 270. एक मिनिट मी लिहितो इथं अगोदर. दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 270. आणि त्या दोन संख्यांचा मसावी किती दिलेला आहे? 3. बरोबर आहे, 3 दिलेला आहे. आणि विचारलेलं काय आहे? त्या दोन संख्येतील संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता मगाशी मी एक सूत्र तुम्हाला लिहून दिले, काय रे? पहिली संख्या ना गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी. मसावी गुणिले लसावी, हे सूत्र दिलेलं आहे. आता हे जे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांचा काय आला? गुणाकार आला. हा त्या दोन संख्यांचा काय आला? गुणाकार आला. आता इकडचं मसावी इकडे गेल्यावर काय होईल रे? छेदामध्ये जाणार. आणि उजव्या साईडला फक्त ल म्हणजे काय राहणार? लसावी राहणार आहे की नाही? आता गुणाकार तुम्हाला किती दिलेला आहे त्या दोन संख्यांचा? 270. आणि मसावी किती दिलेला आहे? 3. आणि मग हा गुणाकार करून बघा अगोदर किती येतोय. लसावी किती? 3 9 27. 0 हा काय झाला रे? लसावी. लसावी म्हणजे काय मग सांगितलं तुम्हाला? लसावी म्हणजे काय असतं? लघुत्तम सामायिक विभाजक. हा, लघुत्तम सामायिक विभाजक. आता मगाशी एक तुम्हाला मी सूत्र लिहून दिलतं बघा, 2 नंबरचं सूत्र. लसावी छेद मसावी बरोबर काय रे? बघा मला आठवतंय का? असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी आपला किती आलाय? 90. आणि मसावी कितीला आहे? 3. हा भागाकार किती आला रे? 30. आणि 30 हा कोणाचा गुणाकार येणार? दोन असामायिक अवयव शोधूया आपण. 5 आणि 6. 5 आणि 6. अगदी बरोबर. आता एकदा असामायिक अवयव आपल्याला मिळालं की पुढचा भाग सोपा झाला. आता मसावी का एक लहान संख्या असते आणि एक मोठी संख्या असते की नाही? एक लहान संख्या असते आणि एक काय असते? मोठी संख्या असते. आता लहान संख्या काढताना मसावीनं दोन्हीकडे मसावी घ्यायचा. आता मसावी किती आहे? दोन्हीकडे 3 आहे. लहान संख्येला आपण लहान संख्या काढताना 3 घ्यायचं आणि मोठी संख्या काढताना पण 3 घ्यायचं, म्हणजे मसावीनं गुणायचं. कुणाला? आता ते जे असामायिक अवयव आहे त्यातील लहान संख्या आहे का नाही? 5. लहान संख्या काढताना 5 न गुणायचं आणि मोठी संख्या काढताना मोठा असामायिक अवयव कितीने गुणायचं? 6 न गुणायचं. मग लहान संख्या काय आली सांगा? 3 5 15. आणि मोठी संख्या काय आली? 18. आपल्याला विचारली लहान संख्या, मग लहान संख्या किती आली? 15. हे समजले का तुम्हाला रे? हो. लहान संख्या मोठी संख्या कशी काढायची? मसावीला लहान असामायिक अवयवानं गुणायचं आणि मोठी संख्या काढताना मसावीला मोठ्या असामायिक अवयवानं गुणायचं. हा फक्त भाग तुम्हाला इथे समजला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 पहा. 2 अंकी संख्यांचा मसावी. तुमच्याकडे नवनीत असेल, मसावी किती दिलेला आहे? 14. अगदी बरोबर. आणि लसावी किती दिलेला आहे? 490.
हा 490 आणि विचारलंय काय तर त्या त्या दोन दोन्ही संख्यांची बेरीज किती? बेरीज. हा आता नवनीत बाजूला ठेवा. नवनीत कुणी सुद्धा पाहू नका. फक्त प्रश्नासाठी नवनीताचा वापर करा. हा आता इथं मगाशी मी तुम्हाला 2 जी सूत्र लिहून दिली त्यातलं कोणतं सूत्र वापरायचं रे? पहिलं दुसरं सूत्र काय आहे? 2 नंबर सूत्र बघा. लसावी सामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर आहे. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता हे सूत्र वापरतोय मी. मग लसावीची किंमत किती टाकू अंशामध्ये? 490 आणि मसावीची किंमत टाकतो 14. आता याला भाग जातोय 14 त्रिक 42. 49 मधून 42 गेलं 7 उरलं 7 शून्य 70 आहे का 70 14च्या पाड्यात? आहे 14 म्हणजे 35 हा काय झाला? असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सांगा असामायिक अवयव कुठलं घेऊया रे? 35 कोणाचा गुणाकार आहे? 7 गुणिले 5 7 5 35 7 35. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा लहान संख्या काढतो आणि पुन्हा मोठी संख्या काढतो. आता लहान संख्या किंवा मोठी संख्या काढताना अगोदर मसावी घ्यायचा पहा. मसावी किती आहे रे? 14. इथं 14 घेतो मी आणि इथं पण 14 घेतो. फक्त जो असामायिक अवयव आहे का नाही त्यातला लहान असामायिक अवयव कुठला आहे? 5. आता लहान संख्या काढताना त्या मसावीला 5 न गुणतो आणि मोठा असामायिक अवयव कुठला आहे? 7. मोठी संख्या काढताना मोठ्या असामायिक अवयवानं गुणायचं. मग हा गुणाकार किती आला सांगा? 14 आणि 5 70 ना? आणि मोठी संख्या काय रे? 34 98 बरोबर आहे. मग त्या दोन संख्या मिळाल्यानंतर आपल्याला विचारले त्या दोन संख्यांची बेरीज. मग बेरीज किती येणार आहे? मोठी संख्या 98 आणि लहान संख्या 70. करा बेरीज या दोघांची. 168 हा. आता पर्याय आहे का पाहतो. 168 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. समजलं का हे? हा ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 5वा पहा. 2 संख्यांचा मसावी. मी मसावीला शॉर्टकट मध्ये म लिहितो. पहिल्या संख्येचे निमपट आहे. स म्हणजे पहिली संख्या आणि निमपट म्हणजे किती? भागिले 2. म्हणजे 2 संख्यांचा मसावी पहिल्या संख्येच्या निमपट आहे. आणि दुसरं वाक्य काय दिले बघा? दुसरी संख्या मसावीच्या तिप्पट आहे. म्हणजे 3 गुणिले म. आता इथं म किती येणार आहे सांगा? मसावी हे 3 इकडे भागिले होईल. म्हणजे काय होणार? मसावी दुसरी संख्या हे गुणिले 3 इकडे आल्यावर काय होणार? भागिले होणार. आता हे म बरोबर यामध्ये कन्व्हर्ट झालं आणि हे पण म बरोबर यामध्ये कन्व्हर्ट झालं. मग दोन बाजू समान आहेत. मग काय लिहिता येईल आपल्याला? म न लिहिता पहिल्यातील पहिली संख्या भागिले 2 बरोबर ना? आणि दुसऱ्यामधून काय लिहिता येईल? दुसरी संख्या भागिले 3. आता इथं फक्त काय करूया? दुसरी संख्या डावीकडे आल्यावर काय होईल? छेदात जाणार ना? अंशात आहे ती छेदात जाणार. म्हणजे अंशात पहिली संख्या आणि छेदात काय होणार? दुसरी संख्या. आता हे छेदात जे 2 आहे तिकडे अंशात जाणार आणि हे छेदात 3.
म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं गुणोत्तर काय आलं 2:3 आलं. मग आपण काय करूया, ही जी पहिली संख्या आहे ती 2च्या पटीत आहे. पटीतील संख्या जर x घेतली तर पहिली संख्या 2x होणार. दुसरी संख्या 3च्या पटीत म्हणजे किती होणार सांगा? 3x. अगदी बरोबर. किती होणार? 3x. आता पुढे काय दिले वाक्य वाचा त्या प्रश्नामध्ये. जर त्या दोन संख्यांची बेरीज किती दिली रे? 20. मग आपण पहिली संख्या 2x काढलेली आहे आणि दुसरी संख्या 3x काढली. मग 2x आणि 3x ची बेरीज किती येणार? 5x. 5x. आणि मग x किती? 5 ला किती गुणल्या 20 येईल? 4. 4. म्हणजे x ची किंमत किती आली? 4. आणि विचारले आपल्याला तर त्या दोन संख्या कोणत्या? आता आपण त्या दोन संख्या काढूया. पहिली संख्या आपण 2x मानली होती, तिथं x च्या ठिकाणी 4 ठेवूया. मग बे चौक किती येणार? 8. 8. आणि दुसरी संख्या 3x मानली होती, मग इथं 3 ला 4 न गुणा 12. 8 आणि 12 पर्याय आहेत का बघा? 8 आणि 12. पर्याय क्रमांक 4. 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. समजलं ना सर्वांना हे? हो सर. हा. ओके. आता पुढचा प्रश्न क्रमांक 6. पहिली संख्या काय दिलेली आहे बघा तिथं? 54. आणि दुसरी संख्या 1 खुली 6. ही 3 अंकी संख्या आहे. आणि या दोन संख्यांचा काय दिलेला आहे? म म्हणजे मसावी. किती आहे मसावी? 18. आणि विचारलेलं काय आहे? दुसरी संख्या. दुसरी संख्या किती? आता इथं लक्षात ठेवा, 54 समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 4 आहे. आणि ही 3 अंकी संख्येत सुद्धा एकक स्थानी 6 आहे. म्हणजे ही सुद्धा दोन काय आहे? समसंख्या आहे. आता या दोघांचा मसावी 18 दिलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्येला 18 न काय होतो? निश्चेष भाग जातो. मग 18 न भाग जाणारी संख्या ही सम असणार आहे आणि 9 न भाग जाणारी संख्या सुद्धा. आता बघा, 18चा जर पाढा मोजला तर 18च्या पाढ्यात एकक स्थानी 6 असणारी 3 अंकी संख्या येते का रे? 18चा पाढा मोजून बघा. 18 2 36, 18 3 54, 8 3 72, 18 पंचे 90, 18 सक 108. मोजा पुढं. 8 3 7 किती? 126. 126. 126. 126 केलं समजा आणि इथे 24 घेतलं. आता या दोघांचा मसावी 126 येतोय का? आपण चेक करूया एकदा. सांगा, 54 आणि 126 ला कशाने निश्चित भाग जातोय? अगोदर 2 घेतो. बे 2 4, बे 7 14, बे 12, बे 3 6. आता या दोघांना पुन्हा कशाने 3 जाते ना? 3 9 27, 3 2 6, 3 1 3. आता पुन्हा कशाने जातो या दोघांना? 3 जाते. 3 3 9 आणि 3 7 21. आता ह्यांचा मसावी किती तरी? मसावी म्हणजे ह्या डावीकडच्या 3 संख्यांचा गुणाकार करा. 18. 18. अगदी बरोबर. मग 54 आणि 126 चा मसावी जर 18 येत असेल तर त्या खुलीच्या जागेवर कुठला अंक येणार मग 126 म्हटल्यानंतर? 2. बरोबर. मग 2 संख्या मिळाल्या, मसावी मिळाला. मग आता आपली विचारलंय काय? दुसरी संख्या कोणती? मग दुसरी संख्या कुठली आहे रे? 126. आहे का पर्याय बघा 126? पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न आहे 7वा पहा. दोनच प्रश्न राहिलेले आहेत. एका पिशवीत काही गोळ्या आहेत बघा. त्या गोळ्या 12 मुलांना जर समान वाटल्या तर 8 गोळ्या उरतात. त्या गोळ्या 14 मुलांना जर समान वाटल्या तर किती उरतात? 10 उरतात. तर त्या पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? बघा शब्द कुठला आहे? कमीत कमी. कमीत कमी म्हणलं की लसावी काढायला लक्षात ठेवा. कमीत कमी गोळ्या विचारल्या की काय काढायचा? लसावी. आता मला मगाशी सांगितल्याप्रमाणे फरक समान आहे का सांगा? फरक मगाशी या टाइपचे गणित झालं होतं. इथं 12 आणि 8चा फरक किती आहे? 4 आहे. इथे पण 14 आणि 10चा फरक किती आहे? 4 आहे. आणि फरक समान असल्यानंतर आपण 12 आणि 14चा काय काढूया? लसावी काढूया. आता 12 आणि 14चा लसावी काढताना कशाने बघतो रे ह्या दोघांना? 2 न जातोय ना. बेसक 12 आणि बेसक 14. आपल्याला काढायचे काय? ल म्हणजे लसावी. डावीकडची संख्या 2 आहे आणि त्याला तळाच्या 2 संख्यांना काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 6 आणि 7 न गुणूया. 84. बेसक 12 आणि 12 7 किती? 84. पण काय करायचं? जो फरक आहे तो वजा करायचा ना. 80. आणि मग 84 वजा केल्यानंतर किती येणार? 80. बघा ना 80 पर्याय आहे का? हो पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक अरे हाय काय रे असद. ओके. आता शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे. काय फिर अरे आवाज कोणाचा येतोय? साऊंड. माईक म्यूट करा, बंद करा माईक. शेवटचा प्रश्न. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येनं भागल्यास बाकी एक उरते अशी संख्या पुढीलपैकी कोणती? आता मी तुम्हाला डायरेक्ट पर्याय देतो. पहिला पर्याय काय आहे वाचा? 106. दुसरा पर्याय 211. तिसरा पर्याय 31 आणि चौथा पर्याय आहे 71. आता एक अंकी मूळ संख्या सांगा रे मला. एक अंकी मूळ संख्या 2 3 5 2 3 5 2 3 5 7 बरोबर आहे. 2 3 5 7 त्या एक अंकी मूळ संख्या. मग या संख्येनं जर भागलं तर बाकी एक उरते. बाकी किती उरते? क्रमांक 1 उरते. मग आपण काय करूया? वर जे पर्याय आहे बाकी एक उरते म्हणल्या प्रत्येकातनं एक वजा करूया. 106 मधून एक वजा केल्यावर 105. 211 मधून एक वजा केल्यावर 210. 31 मधून एक वजा केल्यानंतर 30 आणि 71 मधून एक वजा केल्यानंतर 70. आता ह्यातला असा पर्याय शोधा की त्या पर्यायाला ह्या चारही संख्येनं निश्चित भाग जातोय. 5 अरे पर्याय शोधा. खालच्या संख्या कुठली संख्या अशी आहे? 105 105 105 ला 2 नको जातो रे. 105 ला 2 जातच नाही. 210 पहा 2 न भाग जातोय कारण एक स्थानी 0 आहे. अंकाची बेरीज 3 आहे म्हणजे 3 न भाग जातोय. एकक स्थानी 0 आहे म्हणल्यावर 5 न भाग जातोय. आणि 7 न पण जातोय बघा. 7 त्रिक 21 आणि 7 0 0. 3 7 आहे 210. म्हणून याचं उत्तर 210 आहे. तर 210 मध्ये पुन्हा आपण एक काय केलं होतं? मिळवलं होतं. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 211. 2 आहे. अशा पद्धतीनं आज आपण लसावी आणि मसावी अतिशय महत्वाचा घटक आहे तो पाहिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित नमुना 8 उदाहरणं पाहिलेली आहेत. आज संध्याकाळच्या उद्या सकाळच्या तासाला आपण स्वाध्याय 7.1 आणि स्वाध्याय 7.2 म्हणजे 8 आणि 8 16 उदाहरणं पाहणार आहोत. आजचा घटक सर्वांना समजला?
हो सर. हो सर. चालेल, ठीक आहे. बस करूया. क्लासला या अर्जुन. ओके, बाय. बाय बाय सर. बाय बाय.